कहीं बड़े बड़े हमने देखे दिग्गज नेताओं ने, कहीं कहीं आयोजनकर्ताओं ने तारीफ के फूल बांधे हैं ऑन माइक्रोफोन पर निश्चित रूप से आसान काम नहीं रहता। उसकी बात करेंगे ना रोशन जी तारे के एक है नेक दिल के कमेंटेटर साफ सुथरा, देखिए कुछ भी उनकी देखिए कमेंट्री के अंदर बेईमानी नहीं, बहुत बढ़िया ईमानदारी कमेंटेटर है निश्चित रूप से, जिनसे वादा करते हैं चाहे टूर्नामेंट उनके सामने बड़ी भी आ जाइए लेकिन वो उसी टूर्नामेंट में तशरीफ रखते हैं। इसी बीच चलेंगे मुकाबले की तरफ, जंग की हो चुकी है ऐलान चौके के साथ। कहते हैं ना मेंढक को अगर सोने के डाल में भी बैठा दो ना, छलांग तो कीचड़ पर मारेगी। ओहो लेट कट गली के रीजन पर, गली से रन चुराना और गली में जाकर किसी का दिल चुराना आसान नहीं होता है, लेकिन गली के रीजन में आता हुआ 4 रन। आपण जर आला असाल तर कन्हैया शेठ महादेव पाटील यांची आपणास विनंती आहे की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। बलिराम आत्माराम तारेकर ओटू बाबूशाह। क्या बात है सागर जी, आप ना बोले हम ना रुके, ये गलत बात है फिर, क्योंकि पारगांव में सागर ने जो दिल में राज बनाए ये चलिए उड़ाया, वाह रे वाह, AK-47 क्या बात है। पारगांव गांव में बात करेंगे ना, अब PM के ऊपर उंगली उठा सकते हो लेकिन सागर पाटिल के ऊपर नहीं। इतना कन्हैया सेठ का उनका प्यार पूरे ग्रामस्थ मंडल का हमेशा सागर के ऊपर प्रेम रहता है। और चलिए बात करेंगे, बढ़िया रन देखे, सेंसिबल क्रिकेट से लाजवाब, जितना भी तारीफ करो इस बैटर की उतना ही कम। यहाँ पर प्रतीक ठाकुर देखिए पहले यहाँ पर देखिए छक्के दागे और उसके बाद सिंगल, और बता दिए भाई हमें बंदूक भी चलाना आता है और गिटार भी बजाना आता है। क्योंकि एक बड़ी बैटर की ये पहचान है। मैं हमेशा सागर कहता हूं बचपन का पैंट जवानी में फिट नहीं होता। सागर आपने पहने क्या? बचपन का पैंट जवानी में फिट नहीं होता और एकाक चौके छक्के लगाने से कोई हिटमैन नहीं होता। हिटमैन बनने के लिए लंबा इनिंग खेलना पड़ता है और यहां पर देखिए प्रतीक वो काम करते हुए, पिछली मैच में भी शायद प्रतीक ने रनों की बरसात किए थे और मैन ऑफ द मैच बने थे और सेकंड मर्तबा देखिए फिर से वही रनों की शुरुआत है। क्या बढ़िया देखिए यहाँ पर। लेकिन एक तरफ से बात करेंगे ना, यहाँ पर यजमान टीम कुंडवाल टीम कहा जाएगा, लेकिन बाबू बड़ा इनिंग खेलने के लिए 11 प्लेयर का यानी 11 जणांची एकी हे अतिशय महत्वाचे असते बाबूशाह। कोणी एकटा जरी मॅन ऑफ द मॅच किंवा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी होत असेल, पण ते 11 जणांची एकी आणि 11 जणांची मेहनत कामी येते, त्यावेळेला तुम्ही बक्षीस पात्र होता। सागर 12 खिलाड़ी किधर जाएंगे? 2 रन का पेनल्टी, उनका भी भूमिका रहता है बहुत बड़ा। देखिए उन्हें भी उसी सजा कर लेकर आया जाता है, ट्रक टी-शर्ट सूच के साथ है और उनका भी निश्चित रूप से जिक्र होना चाहिए। देखिए दिल गार्डन हो गया 12 खिलाड़ी का। यही खिलाड़ी एक दिन जाकर मैदान पर दूसरे को फिर बना देंगे 12 खिलाड़ी। वक्त समय के साथ हर चीज बदल जाता है। कुणाल तारेकर देखिए क्या कपड़े लिवाज बदल रहे हैं, इसके पीछे राज क्या है केतन दादा जानते होंगे। इसके पीछे राज एक ही है, मन लगीन करा पाहिजे पोरगा गोरा गोरा पाहिजे।
चलिए सागर पाटिल ऑन फायर। देखिए कुणाल जी ने पहले ही देखिए इस टूर्नामेंट के लिए हमें कॉल किए थे, उसके बाद बीच में हमारा रेंज नेटवर्क टूट गया था, लेकिन कल देर रात को फिर से उन्होंने याद किया। और क्योंकि हमेशा देखिए बात करेंगे ना इस टीम के साथ हमारा प्रेम कन्हैया दादा, देखिए इनकी टूर्नामेंट में मैंने काफ़ी साल जुड़ चुका हूँ और कैसे ना कर सकता हूँ। रोशन जी बहुत बढ़िया। देखिए टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से 24 देखिए 24 रन। और जब कुणाल ने कल बताया कि रोशन जी तारा हैं, फिर मैंने इच्छा जताया कि अगर मेरे आने में भी वक्त लगे तो शायद और ये चलिए भाई यहाँ क्या हो रही है, रनों की बरसात। देखिए फिर से एक बार निकला जुगनू 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 सिक्सर। तो चलिए बात करेंगे यहाँ पर सुनील पाटिल सर, देखिए सबके लाडले और माजी सरपंच देखिए ओले के, इनसे गुजारिश करना चाहेंगे साहब आइए मंच पर तशरीफ रखिए। तर या दरम्यान माजी सरपंच होळे आदरणीय सुनीलजी पाटील साहेब अश्विन यांचे पिताश्री देखील आहेत, तर त्यांना विनंती आहे आपण या व्यासपीठामध्ये आपलं या स्पर्धे माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत। बढ़िया बढ़िया रोशन जी, देखिए हमारे पास आज ऐसे ऐसे इंसान है, इसलिए टेनिस क्रिकेट आगे तक पहुंच रहे हैं। और पिछली गेंद के ऊपर देखिए दागे थे एक जुगनू जुगनू सिक्सर। जुगनू मतलब जो रात में दिखता है हमें। एक बार परेशान केविन पीटरसन हो गए थे, जब रात का 12 बज चुका था, केविन पीटरसन हिंदुस्तान आए थे, तभी उन्हें एक मच्छर काटा और जैसे मच्छर काटा उन्होंने लाइट ऑफ कर दिया और उस समय उनके रूम में जुगनू आ गया। केविन पीटरसन परेशान, ओ माय गॉड, हिंदुस्तान के मच्छर इतनी डेंजर हैं, टॉर्च लेकर आ जाते हैं रात में। लेकिन उन्हें पता नहीं था जुगनू था भाई। रात में जुगनू देखते ही, लेकिन यहाँ दिन में देखिए दिखाते हुए हवाई फायर फील्डर हैं और कैच लेने की कोशिश की, लेकिन रह गए दूर। अंपायर का डिसीजन का इंतजार। 1 बाउंस फॉर से कहते हैं ना हवा के टकराने से ओ लेट कट। और बढ़िया फील्डिंग यहाँ पर रहा, बढ़िया। देखिए गेंद को यहाँ पर रोके, यहाँ पर रहा। तो चलिए बात करेंगे यहाँ पर बढ़िया। देखिए गली पर यहाँ पर तैनात है। तो चलिए गेंदबाज फिर से एक बार तैयार है। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंच गया यहाँ से 35। देखिए 35 रन, 34 34 रन है। स्लोअर गेंद देखिए अच्छी वेरिएशन दिखाते हुए इस टूर्नामेंट में देखिए प्रभावित किए हैं इस तरह की गेंदबाजी से। यहाँ पर बिल्कुल वही एक्शन से आते हैं, नकल गेंद, कटर गेंद, और ये बड़ी आदत बन चुकी है इन गेंदबाजों की। जैसे कहते हैं ना सहते सहते दर्द गम की हमें आदत बन गई है, और इस तरह की गेंदबाजी लगातार करते करते देखिए वेरिएशन दिखाने की आदत बन गई है। और 2 ओवर की देखिए खेल समाप्त हुआ है। 2 ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर देखिए पहुंचा है यहाँ पर 35 रन। लेकिन अभी तक देखिए यहाँ पर सफलता नहीं हाथ लगी है, और यहाँ से कुंडवाल टीम इंतजार कर रहे हैं कि मेरी सपनों की रानी, भाई रानी नहीं, यहाँ पर विकेट कब मिलेगा, क्योंकि अगर यहाँ विकेट गिरा तो फिर रनों की जो औसत हम देखिए बात करेंगे 35 रन चलिए थोड़ा सा रुकिए, कैलकुलेशन किया जा रहा है, आज थोड़ा सा मिस्टेक हो रहा है निश्चित रूप से। 36 रन। चलिए बेटर खुश यहां से। चलिए होता है नीरज जी, कोई बात नहीं, इसलिए कंटिन्यू तो आप स्कोरिंग नहीं करते हो निश्चित रूप से, और कभी कभी नजरें हट जाती है, और इसलिए तो हम तभी कहते हैं कामयाब कमेंटेटर तभी रहते हैं जब एक अच्छी डीजे एक स्कोर। और आपने आज बहुत बढ़िया अच्छा साथ दिए, और डीजे ने भी बहुत बढ़िया अच्छा साथ दिए, तब जाकर आज हम यहाँ सक्सेसफुल होते हुए आज पीटीसी लाइव देखिए। तारीफ करना चाहूँगा केतन जी दल भी देखिए, उनके पूरी टीम की बात करेंगे। आदि लीजिए, नीरज लीजिए, विनय लीजिए, कैमरामैन के रूप में संदीप दादा वास्कर देखिए, फाउंडर सर बात करेंगे पीटीसी लाइव के, सीईओ देखिए किरण दादा दलवी,
सोमनाथ लीजिए, वैभव जी लीजिए, नितेश जी काथारा देखिए सबसे पहले पनवेल टेनिस क्रिकेट लाइव में जुड़े थे। कहीं सारे देखिए यहाँ पर नितेश जी लीजिए, रुपेश जी लीजिए, बहुत बड़ी स्टाफ है निश्चित रूप से और बड़ा अंजाम देते हुए। चलिए यहाँ से बचा है अंतिम 12 गेंद और आखिरी 12 गेंद के ऊपर देखते हैं टीम के लिए कितना रन बचाएंगे या रन लुटाएंगे। कहते हैं ना कामयाबी की दरवाजा उन्हीं के लिए खुलता है जो उसे खटखटाने की ताकत रखते हैं। ये देखिए पहले विकेट का इंतजार हो रहा हो, चिंगो चिंगो यानी गार्डन में फूल खिलने से पहले बकरी खा गई। कहीं ये ट्रॉफी तक पहुंचने से पहले क्या सपना टूट गया और क्या आपने किसका छोड़ा है भाई? आतिश का। कहते हैं ना शेर के पूंछ में अगर पैर मारोगे तो भाई पप्पी नहीं मिलेगा, सीधा झप्पी मिलेगा। बहुत बड़ी गलती। इसलिए तो कहता हूं भाई मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए। मुन्नी यूं ही नहीं बदनाम होती है, गेंदबाज यूं ही नहीं बदनाम होते हैं जब खराबी फील्डिंग में हो। ओह क्या बढ़िया गेंदबाजी कर रहे, सफल हुए थे अपने आप को थोड़ा सा आखिरी समय में बल्ले का फेस खोल दिया, यहाँ पर दिशा दे दिया यहाँ पर गली के रीजन पर। और जब तक देखिए 80 पॉइंट्स फील्डर आते हैं तब तक दोनों बल्लेबाज के पास मौका था यहाँ पर 2 रन लेने का। एक कप चाय पीने के साथ टेनिस गेंद भी एक इतना वक्त लेकर जाता है ना सागर जी, आप एक कप चाय पीने के साथ 2 रन ले सकते हो। आजकल चाय का कप का साइज देखा है आपने? दुकान पर जाइए, मुझे तो कभी कभी लगता है चाय पिला रहे हैं या पोलियो का ड्रॉप पिला रहे हैं। और ये चलिए यहां से क्या बढ़िया देखिए यहां से एक एक रनों से टोटल को आगे बढ़ा रहे हैं। कुल स्कोर देखिए जाकर पहुंच गया यहां से। हेलो हेलो। तो चलिए बात करेंगे यहाँ पर सेल देखिए यहाँ पर समाप्त हुआ। देखिए हर चीजों को देखिए जरूरत है, जैसे हमें देखिए दोपहर का खाना, रात का डिनर। और ये चलिए भाई यहां से देखिए बल्ले का फेस खोल दिया, सीधे बल्ले से आता हुआ एक गगनचुम्बी सिक्सर। ये चलिए भाई आतिश के बल्ले से आता हुआ छक्का। और यही कहा था इनका जब आपने क्या छोड़ा था भाई कि शेर के पूंछ में अगर पैर मारोगे भाई पप्पी नहीं मिलेगा, सीधा झप्पी मिलेगा। और क्या यहाँ पर देखिए साझेदारी बनता हुआ यहाँ पर जय और वीरों की जोड़ी, गेंदबाज की कमर तोड़ी। कुल टोटल देखिए जाकर पहुंच गया अर्धशतक 50 रन। क्या बढ़िया देखिए यहाँ पर प्रफुल्ल मुकल देखिए यहाँ पर बाहुबली जब भी मैदान में उतरते हैं बता देते हैं हाँ लड़ले खुल के मैदान अभी खाली पड़ा है, सामने तेरा पारगांव का बाहुबली खड़ा है। कासप नाइट देखिए वहां पर मैन ऑफ द सीरीज बने। और गेंदबाज फिर से एक बार तैयार। छोटा खेन का लाइन बहुत था छोटा, क्रिकेट के भाषा में आप बैल मुझे मार 4 रन।
तो चलिए टोटल की बात करेंगे। 3 ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ पानी की मांग की जा रही है। चलिए पानी पहुंचाइए लेकर, खिलाड़ी थक चुके हैं दोनों बैटर्स। चलिए 12 खिलाड़ी कोई भी लेकर चाहिए पानी यहाँ पर। मैं हमेशा कहता हूँ कीमत पानी का नहीं, कीमत प्यास का होता है, और कीमत चौके छक्के का नहीं, कीमत एक अच्छी इनिंग का होता है। और वो इनिंग देखिए यहाँ से खेलते हुए कुल स्कोर देखिए जाकर पहुंचा है 54 54 रन। आतिफ भाई देखिए यहाँ से अलविदा लेते हुए, शुक्रिया भाई यहाँ पर तशरीफ रखने के लिए। देखने के लिए लाइक करें और YouTube के ऐप पर बेल आइकन। तो चलिए बात करेंगे एक बड़ी देखिए 12 फरा नाइट है, इंतजार कर रहे हैं साबिर भाई, जिनका हमेशा देखिए बहुत बढ़िया देखिए, जहाँ पर हमें ग्रामीण ओपन 2 चीज देखने को मिलता है। एक जलसा के जैसे प्रोग्राम वहाँ पर रहता है, क्राउड बहुत भरपूर रहते हैं वहाँ पर। चलेंगे, मौका है डीजे मास्टर के पास क्योंकि मैच रुका हुआ है, बहुत बढ़िया आज मनोरंजन करते हुए। क्या बात है, कहते हैं ना खुशी 1000 से कम जुदा नहीं होता, गरीब चाहे कितना भी पी ले उसे नशा नहीं होता। और यहाँ पर पीले पीले यानी 2 घुट पानी पिए और अपनी हमारे कैमरा मैन भी देखिए पहुँच गए थे हम तक। कोई बात नहीं, पीटीसी लाइव है, बहुत बहुत आपका प्रेम हमेशा रहता है। कमेंटेटर लीजिए, खिलाड़ी लीजिए, और टूर्नामेंट में देखिए बहुत बढ़िया मेहनत है, इसलिए तो लंबे समय से आप टिके हो। ओहो ये देखिए गेंद उड़ाया, हवाई फायर, वाह रे वाह। और एक देखिए यहाँ पर गगनचुम्बी, क्या बल्लेबाजी हो रही है, गेंद तारामंडल पर 6 रन। सिलेक्शन देखिए, टीम का टोटल देखिए जाकर पहुंच गया 60 रन। इसलिए तो कहता हूं जिंदगी में अगर महान खिलाड़ी बनना है ना, देर रात तक चैटिंग करने से बेहतर शॉर्ट सिलेक्शन पर फोकस कीजिए। लेकिन हमारे कई नौजवान है देर रात तक चैटिंग में लगे रहते हैं, एक जगह नहीं 4 जगह लगे रहते हैं, और कहते हैं जानू मेरी टाइपिंग स्लो है। भाई थोड़ा क्रिकेट शॉर्ट सिलेक्शन के बारे में भी सोचिए, गलती आपकी कहाँ हुई है। देर रात है, सबसे बिस्तर पर जाओ तो वो अच्छा मोमेंट रहता है सोचने का कि कौन सी गेंदबाज के सामने कौन सा शॉर्ट सिलेक्शन खेलना चाहिए। देर रात देखिए आप मोबाइल पर जाइए, ऑनलाइन जुड़े रहते हैं, और उसके बाद देखिए यहाँ पर थोड़ा फंसे, यहाँ पर कैच लेने का यहाँ पर मौका बना, और प्रतीक ने अपना काम कर दिया। जैसे कहते हैं ना, मरने से पहले मैं अपना कर्जा चुका दूं। डीजे मास्टर ने हेलो ब्रदर का याद दिलाए, जहाँ शाहरुख और अरबाज है दोनों भाई थे। और इसी बीच देखिए हमारे सबके लाडले सबके प्यारे देखिए अरुण पाटिल सब देखिए यहाँ पर तशरीफ रखते हुए, और जहाँ इंटरनेट का देखिए सुविधा उनकी तरफ से दिया गया है। भाई जियो मेरे लाल ऐसे आप साइनाथ ओले देखिए बात करेंगे यहाँ पर साइड नेट बोले। देखिए यहाँ पर अरुण दादा आपका बहुत बहुत स्वागत है इस तरह के साथ देने के लिए। ये चलिए भाई मैदान पर उतरते ही देखिए कहते हैं ना क्यों आसमान देख रहा है, बिल्कुल कबूतर उड़ाने के काम कीजिए। और 6 रन आता हुआ इस बार आतिश के बल्ले से, और जिस बैटर का कैच छोड़ा गया था
ये प्रतीक के आउट होने के बाद उनके बंधु देखिए यहाँ पर पीयूष आए हैं, नॉन स्ट्राइक पर है, यानी मेरे करण अर्जुन आएंगे और क्या झूमकर रन बरसा रहे हैं यहाँ पर 66। लेकिन क्या आज देखिए आतिश का छोड़ा गया था। ओहो बढ़िया गेंदबाजी देखिए यहाँ पर, छक्के खाने के बाद वापसी, इसे कहते हैं मच्छर ने आपको काटा ये उसका जुनून था और आपने खुजलाया ये आपका सुकून था। पिछली गेंद के ऊपर छक्के दागे, बल्लेबाज का था जुनून, इस बार गेंदबाज को मिलता हुआ सुकून। ये डायलॉग है ना, एक वादा राजू दादा को बहुत लुभाया था, मच्छर ने आपको काटा, बहुत खुश हुए थे। और इस बार देखिए गलती तो हुआ था, विकेट कीपर समाधान वास्कर AK-47 इस बार समाधान को लेकर निकलना होगा। बहुत बड़ी टारगेट सेट हो रहा है, 22 के रूप से 1 रन और स्कोर देखिए जाकर पहुंच गया 67 ओवर की गेंद की बात करेंगे, गेंदें यहां से बची है, एक गेंद और इस एक गेंद के बाद चलेंगे आज का दिन का आखिरी इनिंग की तरफ। रोशन जी तारा, मैं निश्चित रूप से यहां से लूंगा अलविदा और पूरी देखिए यहाँ पर बात करेंगे सदगुरु कृपा सीमेंट सप्लायर्स और उसके साथ साथ बात करेंगे कन्हैया सेठ वाले सब देखिए जिनके जन्मदिन का मुबारकबाद आज भी देना चाहूंगा। क्या बढ़िया काम देखिए उनकी तरफ से, माजी सरपंच देखिए, उसके साथ देखिए आज टेनिस क्रिकेट में ऊंचा दर्जा हर किसी का लेना चाहूंगा शुक्रिया इस टूर्नामेंट में काबिल समझने के लिए। और ये देखिए जाते जाते यहाँ पर माही मार रहा है और एक चौका आता हुआ। बोलो कौन हो नहीं, यहाँ पर देखिए टोटल पहुंच गया 71 जीत के लिए 72 रनों का एक विशाल टारगेट है। कहते हैं ना रूठी हुई हसीना को जो मना ले उसे आशिक कहते हैं और हारी हुई बाजी को जो जीत दिलवा दे उसे बाजीगर कहते हैं। क्या AK-47 लेके उतरेंगे मैदान के ऊपर हथियार? क्या केगांव टीम ने जो आज जलवा दिखाया है क्या वही जलवा बरकरार रहेगा? आने वाला समय वक्त ही बताएगा। देखिए जब 2 वैक्सीन लेकर हम सुरक्षित नहीं थे तो देखते हैं ये 72 रन कितना सुरक्षित रहेगा। लेकिन ये सब सुनने के लिए चलेंगे फिर से रोशन जी पाटिल देखिए तारा, लेकिन मैं यहाँ से लूंगा अलविदा और तब तक के लिए देखिए यहाँ पर हर किसी का करता हूँ शुक्रिया। जय हिंद जय महाराष्ट्र। येस थँक्यू. तर सन्मान आम्ही घेतोय मंचकावरती माजी सरपंच आदरणीय सुनील पाटील जे ओळ्याचे आहेत, अजूनही 40+ मध्ये त्यांची एक वेगळी दहशत आहे, तर त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी त्यांना विनंती करतो आपण या आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. सन्माननीय सुनील जी पाटील यांचा सन्मान माजी सरपंच ओळे यांचा सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. आमिरजी तारेकरांच्या शुभ हस्ते हा सन्मान येथे केला जाईल. तर त्यांनाही शुभेच्छा. त्यांनी आपलं अमूल्य वेळ या स्पर्धेला दिला त्याबद्दल त्यांचा आम्ही इथे आभार व्यक्त करतोय. आणि त्याचबरोबरीने आजच्या दिवसामध्ये ज्यांचा आवाज खरं तर आपल्याला ऐकायला मिळाला, आमचे शायराना अंदाजाचे समालोचक बाबूशा देवीचा पाडा यांचा आम्ही इथे सन्मान घेतोय. मी विनंती करतो आमिरजी तारेकर आणि कुणाल तारेकर या आपण आपल्या शुभ हस्ते बाबूशा यांचा सन्मान आपण या व्यासपीठावर करायचा. एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्र या समालोचकासाठी. आज त्यांना नाईट स्पर्धेमध्ये दाखल व्हायचं आहे बोपरच्या, त्यामुळे या इनिंग नंतर ते लगेच इथून प्रस्थान करतील आणि त्यांना शुभेच्छा. जगन्नाथजी पाटील साहेबांचा इथे सन्मान करतो आम्ही. आदरणीय जगन्नाथ पाटील साहेबांना विनंती आपण देखील या आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. प्रत्येकाचा यथोचित मानसन्मान. खरं तर नाईट असती तर मात्र त्या 1000 मोमेंटो लागले असते या स्पर्धेला, परंतु आज डे स्पर्धा आहे आणि ओवळ्या नगरीमध्ये असल्यामुळे मात्र मान्यवरांची संख्या एवढी असून देखील आपल्याला कमी वाटते, कारण या स्पर्धेचं एक विशिष्ट वैशिष्ट्य राहिलं आहे. आज बाबूशाह यांचा आवाज आणि त्यानंतर PTC टीम पहिल्यांदा या पारगावच्या स्पर्धेमध्ये, खरं तर आम्ही देखील जॉईन झालो, त्याबद्दल समस्त पारगावकरांचा आम्ही इथे आभार व्यक्त करतोय. तर इथे सन्मान जगन्नाथजी पाटील साहेबांचा होतोय. त्रिमूर्ती महेश दादा आणि त्याचबरोबर आमिरजी तारेकर. थँक्यू सो मच. मान्यवरांचा खूप खूप आभार. आपण जाऊया अंतिम लढतीकडे. आज सकाळपासून आमच्या समवेत खूप चांगलं साऊंड सिस्टीम अक्षय DJ यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी. अप्रतिम अशी साऊंड सिस्टीम. DJ उमेश हे देखील आमच्या समवेत आहेत. बस्ट ऑफ लक बाबूबाई. आणि त्याच DJ उमेश आणि यांचं देखील चांगलं कॉन्ट्रीब्युशन राहिलं. आणि त्याचबरोबर आमचे ऑफिशियल 3 पंच लोबो सर, शैलेश चव्हाण सर, संतोषी चौधरी सर आणि तदनंतर मात्र आमचे स्कोरर नीरज तारेकर यांचं देखील चांगलं कॉन्ट्रीब्युशन. आणि त्याचबरोबर पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्ह
पीटीसीची संपूर्ण टीम आमच्या समवेत सज्ज आहे. चांगल्या पद्धतीचं कार्य त्यांच्या माध्यमातून होताना आपण पाहिलं. तर या सत्रामध्ये 4 षटकांमध्ये 24 बॉलमध्ये विजयासाठी धावा करायच्यात कुंडेबाल टीमला 72. मागच्या सामन्यामध्ये जवळजवळ 80च्या जवळजवळ पोहोचला होता तुर्बे संघ. आदित्य 11 तुर्बे संघ एक षटकार कमी पडला त्यांना, त्यामुळे मात्र त्यांना स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. परंतु या सामन्यामध्ये आता AK-47 जी 2 सामन्यामध्ये ही तोप शांत होती. जर का AK-47 नावाचं वादळ जर का या मैदानावरती आलं तर या धावा देखील कमी पडतील. आणि त्याच्या बरोबरीने मागील 2 सामन्यामध्ये सामनावीर ठरलेला खरं तर विशाल भोईर याच्या खेळचं देखील कौतुक करावं लागेल. मागच्या 2 सामन्यामध्ये अप्रतिम खेळ आपण त्याच्या माध्यमातून पाहिला आणि हा खेळाडू मात्र मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. जरा पंच आपण प्लीज मैदानात ताबा घ्या. डावाला सुरुवात करूया आपण. शेवटची इनिंग 4 षटकांचा खेळ 20 मिनिटाचा अवधी. श्री कन्हैया शेठ महादेव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्री सद्गुरू कृपा सिमेंट सप्लायर्स पारगाव आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. आज दुसरा दिवस स्पर्धेचा. काल पहिला दिवस आपण पाहिला अतिशय आनंदाने पार पाडला आणि उद्या मात्र जल्लोष असेल या व्यासपीठावरती. कारण स्पर्धेचे प्रमुख प्रणेते आदरणीय कन्हैया शेठ महादेव पाटील यांचा वाढदिवस. आम्ही आज पुन्हा एकदा त्यांना ॲडव्हान्समध्ये खरं तर आमच्या संपूर्ण कॉमेंट्री पॅनलकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतोय. उत्तरोत्तर आपल्या माध्यमातून समाजकार्य आणि त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये देखील या तरुणांना आपल्या माध्यमातून एक चांगला हक्काचं व्यासपीठ मिळावं हीच आम्ही ईश्वरजनी प्रार्थना करू. आणि आपल्या कार्यामध्ये खरं तर सातत्याने उन्नती होत राहावं हीच आम्ही या स्पर्धेवतीनं ईश्वरजनी प्रार्थना करू. अप्रतिम असं हे आयोजन. तर डावाला सुरुवात होईल. 72 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे. जवळजवळ 18.00 हा रिक्वायर्ड रन रेट असेल प्रत्येक षटकामागे. आणि या मैदानाचा आतापर्यंत विचार केला तरी एवढं कठीण देखील नाहीये. त्यामुळे तुम्हाला इथे चांगला खेळ करावा लागेल. चोवीस बॉल आणि 72 रन्स विजयासाठी करायच्यात बॅटिंग करणाऱ्या कुंडेवाल संघाला. सकाळचं सत्र अक्षरशः गाजवल्या टीमने आणि त्यानंतर मात्र दुपारच्या सत्रामध्ये चांगला प्रभाव टाकला या मैदानावरती, तो म्हणजे केगाव संघाने. रन चेसिंग करत असताना 2 वेळा सामने जिंकले खरं तर कुंडेवाल संघाने. आता या मॅच मध्ये या रन चेस करता येतील का? 72 धावांचा टार्गेट मैदानावरती आहे. समाधान वासकर आणि विशाल हे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. स्ट्रायकिंग एंडला आला विशालची बॅटिंग जर का आपण पाहिली तर सातत्याने क्लीन हिटिंग म्हणजे अतिशय साफ फटके, पण जास्त तो रिस्क घेत नाही. अगदी टायमिंगच्या आधारावरती तो फटके खेळतो, हे त्याचे वैशिष्ट्य राहिले इनिंगचं. आणि या सामन्यामध्ये त्याला तेच करावं लागेल. स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 50,001 रुपये असेल, परंतु स्पर्धेचं वैयक्तिक पारितोषिक मालिकावीरासाठी 2 व्हीलर बाईक आहे. हे फार महत्वाचं आहे, कारण बक्षीस जरी कमी असलं तरी या स्पर्धेमध्ये तुम्ही बघा जेव्हा ही ॲडव्हर्टाईज प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपला पडली तेव्हा एका दिवसामध्ये जवळजवळ 60च्या वर संघांचा फोन आला असेल या आयोजकांना, कारण त्यांना माहिती आहे स्पर्धेचं आयोजन किती चांगलं आहे. आणि त्यातून सिलेक्टेड 24 संघ घेतले आमच्या आयोजकांनी. आणि त्यामध्ये मात्र आज दुसरा दिवस आपण पाहतो, उद्या अंतिम दिवस असेल. अंतिम दिवसामध्ये देखील तुम्हाला चांगले संघ या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतील. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार होतोय संदेश ठाकूर. राऊंड विकेट विशाल भोईर थांबायचं नाव घेत नाहीये. मागच्या 2 सामन्यामध्ये या खेळाडूंना अफलातून बॅटिंग केली आणि पुन्हा एकदा स्वागत केलंय षटकाराने संदेश ठाकूर या गोलंदाजाचं. कडून होत असताना आपण पाहिली पहिलाच बॉल आणि इथे मात्र सरळ बॅटने हा षटकार. ही खासियत आहे खेळाडूची. मी मगाशी म्हटलं हा खेळाडू जास्त रिस्क घेत नाही, त्याच्याकडे टायमिंग चांगला आहे आणि बॉलच्या मेरिटनुसार तो फटके खेळतोय. अगदी सहजगत्या बॉलला सीमारेषा पलीकडे पाठवतोय. त्यामुळे इथे पहिल्याच बॉलची षटकार आलाय. टीट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत हा दर्शवणारा हा षटकार. चांगल्या पद्धतीची फटकेबाजी संदेश ठाकूरच्या अगेन्स्ट पहिल्या बॉलवरती आलेला हा षटकार खरं तर बरंच काय सांगून जाईन आता केगाव टीमला. या मॅच मध्ये केगाव संघाला 72 धावा रोखायच्यात, तर दुसऱ्या बाजूने 72 धावा करायच्यात ते म्हणजे कुंडेबाल संघाला. राऊंड विकेट पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा फटका खेळायचा होता, पण इथे मिस टायमिंग आहे आणि पियुष झेल खाली. यावेळी लेंथ जर का आपण पाहिली थोडासा हाफ ट्रॅकर होता आणि त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि यावेळेस मात्र मिस टायमिंग आणि इथे झेल बाद झाला. प्रत्युत्तर दिलं या ठिकाणी संदेश ठाकूर या गोलंदाजाने. खेळाडू बाद झालाय विशाल भोईर. बॅक टू द पॅव्हेलियन.
जास्त उसळी घेणारा हा चेंडू होता, त्यामुळे मिस टायमिंग आणि इथून मात्र विकेट. पहिला धक्का बसला तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या कुंडेवाल संघाला. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि खास करून या स्पर्धेमध्ये माझ्यासारख्या समालोचकाला आपण समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे, त्याबद्दल मी खरं तर तमाम पारगाव ग्रामस्थांचं या ठिकाणी उद्याच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करीन. या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय कन्हैया शेठ पाटील साहेब, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी पारगाव सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव टीमचे सर्व सहकारी, जेवढे नावं घेईल तेवढे कमी आहे, एवढे आमचे सर्व सहकारी व्यासपीठात बसलेत, त्या प्रत्येकाचा मी खरं तर आभार मानतोय. अप्रतिम असं हे आयोजन आज आपण या ओवळ्याच्या क्रीडांगणावरती पाहतोय. मैदान जर असतं तरी नाईट स्पर्धा असते, तीन मात्र शंका नसती, परंतु आज डे स्पर्धा आपण इथे पाहतोय. परंतु नेत्रदीपक असं हे आयोजन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं. दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये खेळाडू आलाय मयूर वासकर, टीमचा कॅप्टन, आणि समोर असेल मिस्टर AK-47 समाधान वासकर. या सामन्यामध्ये गरज आहे समाधानच्या मोठ्या इनिंगची. संदेश ठाकूर फुल टॉस बॉल आणि इथे फक्त दिशा दिले, टर्न केल्या बॉलला स्क्वेअर लेगच्या रिझनकडे, मात्र मैदानाच्या आउटफील्ड फास्ट आहे, बॉल चाललाय गोळीच्या वेगानं, सीमारेषा पार, 4 धावेसाठी आला चौकार. चौकाराच्या मैदानात स्वतःचा अकाउंट ओपन केलंय समाधान वासकर या फलंदाजाने. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पुढचा बॉल आपटलेला आणि इथे फटका फसलाय. शॉटम पूल करायचा होता आणि स्टिकर एंडच्या दिशेने मात्र हा फटका लागला होता, त्यामुळे मिस टायमिंग आणि मोठा धक्का, बिग विकेट. कुंडेवाल संघाला मात्र हा धक्का बसला. त्यामुळे 2 धावा मात्र मिळतील या बॉलवरती बॅटिंग करणाऱ्या कुंडेवाल संघाला. 2 रनच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती आहेत 2 गडी बाद, 12 धावा. आता येणारे 3 षटक आणि विजयासाठी 60 रनची गरज आहे, म्हणजे प्रति षटक 20.00 सरासरीने तुम्हाला आता धावांचा पाठलाग करावा लागेल. म्हणजे 18 चेंडूमध्ये तुम्हाला खरं तर षटकार मोजावे लागेल. किती जेवढे षटकार तुमच्या बॅटमधून येतील ते तुमचा विजय निश्चित करेल. त्यामुळे इथून मात्र तुम्हाला आक्रमण करावं लागेल. तर पहिल्या षटकामध्ये चांगली बॉलिंग पाहायला मिळाली संदेश ठाकूरच्या माध्यमातून, परंतु सेकंड ओव्हरमध्ये पियुष ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आलाय. शेवटचे बॉल असेल 18 आणि विजयासाठी 60 रन्सची गरज आहे. अजूनही सामना बॅलन्स असं म्हणावं लागेल, कारण या मैदानी धावा देखील कमी पडतात. त्यामुळे प्रयत्न करावे लागतील कुंडेवाल टीमच्या फलंदाजांना. समोर स्ट्रायकिंग एवढी फलंदाज असेल मयूर वासकर आणि त्याच्याबरोबरीने समाधान
कातकरी ऑन साइड मध्ये हा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला अलॉंग द कार्पेट स्क्वेअर लेग रिझर मध्ये चांगली फिल्डिंग पुन्हा त्या 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या कुंडेबाल टीमला. आता येणारे बॉल असेल 17 आणि विजयासाठी 58 धावांची गरज. 17 चेंडू आणि 58 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. कमबॅक करण्याचा प्रयत्न तुम्ही पाहता या ठिकाणी पूर्णपणे केलाय. केगाव टीमने सकाळ आज संपूर्ण स्पर्धेमध्ये इम्प्रेस केले या टीमने. परंतु इथे फुल टॉस बॉल आप बैल मुझे मार असा हा चेंडू होता आणि इथे मात्र आडव्या बॅटने मात्र बॉलला फेकून दिलं मिड विकेटच्या वरून सीमा पार 6 धाब्यासाठी आलाय षटकार. या तुम्हाला संघर्ष करावा लागेल प्रयत्न करावे लागतील या धावांचा पाठलाग करण्यासाठी. हेलिकॉप्टर लुक दिला होता मयूरनं उडवला मिड ऑफच्या वरून बॉलला लॉंग ऑन मधल्या क्षेत्राच्या चेंडूपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत 2 धावा घेण्याचा अवधी या दोन्ही खेळाडूंकडे होता आणि 2 धावा अगदी सहजगत्या कंप्लीट केल्या. आता येणारे बॉल असतील 15 आणि विजयासाठी खरं तर मॅच मध्ये 50 धावांची गरज. 15 चेंडू आणि 50 धावा एक एक चेंडू महत्वाचा आहे आणि एक एक धाव महत्वाची आहे या मॅच मध्ये दोन्ही संघांना. डॉट बॉल जसजशी फेकले जातील तसाचा प्रेशर हा वाढेल कुंडेवाल संघावरती आणि दुसऱ्या बाजूने एकात दुसरे मोठे फटके आले तर मात्र थोडासा प्रेशर वाढेल केगाव संघावरती. वेगवान बॉल होता गती होती परंतु लाईन खराब होती त्यामुळे पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं त्यामुळे अतिरिक्त रन्स मिळेल ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या कुंडेवाल टीमला. आता येणारे बॉल असेल 15 आणि विजयासाठी 49 रन्सची गरज असेल बॅटिंग करणाऱ्या कुंडेवाल संघाला. कुंडेवाल संघाची बॅटिंग स्ट्रेंथ भरपूर चांगली आहे या टीममध्ये तुम्ही पाहता अजूनही आक्रमक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे इथून मात्र त्यांना कमबॅक करावं लागेल. टप्प्याचा बॉल शफल झाले होते शॉर्ट फायनलच्या दिशेने फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आणि यावेळेस मात्र हा डॉट बॉल मी मगाशी उल्लेख केला लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये तुम्ही जेवढे जास्त डॉट बॉल फेकेलाल तेवढा प्रेशर हा तुमच्या टीमवरती वाढेल आणि इथे मात्र तो प्रेशर आता हळूहळू रिलीज होत चालला वाढत चाललाय खरं तर कुंडेवाल संघावरती. शेवटचे बॉल असेल 14 आणि विजयासाठी 49 रन्सची गरज आहे त्यामुळे हे 2 चेंडू अतिशय निर्णायक असतील. 14 चेंडू आणि 49 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय कुंडेवाल संघासमोर. फुल टॉस बॉल आणि इथे मात्र रडार मध्ये आलेला चेंडू मिड विकेटच्या दिशेने बॉल गेला आर पार सीमा पार षटकार. चांगली बॅटिंग बघा 2 फुल टॉस बॉल फेकले खराब बॉल फेकले पियुषनं त्याच्या अगेन्स्ट मात्र आता हल्ला बॉल. तर याच दरम्यान आदरणीय शंकर तारेकर साहेबांचं शुभ आगमन झालं त्यांनाही विनंती आपण देखील या व्यासपीठावरती सन्माननीय शंकर तारेकर साहेबांना विनंती आपण देखील आमच्या मुख्य अतिथी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. खरं तर आता वेळ बदलायला वेळ लागणार नाही आहे कारण इथून मात्र जर का या बॉलवरती अजून एक षटकार आला तर पूर्णपणे मॅचमध्ये घुसेल या ठिकाणी कुंडेवाल संघ. कारण येणारे बॉल असेल 13 आणि विजयासाठी गरज आहे ती म्हणजे 43 रन्सची. त्यामुळे हा चेंडू पियुषचा भरपूर निर्णायक आहे. मयूर अतिशय चांगला खेळाडू आहे त्याने देखील स्वतःला सिद्ध केलंय ज्या पद्धतीने 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आले होते परंतु दुसऱ्या बाजूला पियुष ठाकूर एक चांगला अष्टपैलू दर्जेदार खेळाडू आहे त्याला मात्र इथून कमबॅक करावं लागेल. 13 चेंडू आणि विजयासाठी 43 धावांची गरज. इथे हा फटका प्रयत्न केले आणि प्रयत्नांना यश मिळालं कारण बॉल चालला डीप फाईन लेगच्या दिशेने मैदानाचे आउटफील्ड चांगले मैदान बॉल मात्र चालला गोळीच्या वेगानं सीमा रेखा पार 4 धावांसाठी आला चौकार.
तर शेवटचे 12 बॉल आणि आता विजयासाठी 39 रनची गरज आहे. आजच्या दिवसातील हा अंतिम सामना आणि अंतिम सामन्यातील फक्त 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काल भैरवनाथ विचुंबे संघ टॉप 3 मध्ये पोहोचला आणि आज एक संघ आपण टॉप 3 मध्ये क्वालिफाय करणार आहोत. त्यातून संघ कोणता असेल याचं उत्तर मिळणारे हे 12 चेंडू असतील. या षटकावरती बरंच काय निर्भर असेल दोन्ही संघांचं भविष्य. कारण इथून जर का धावा प्रचंड गतीनं आल्या तर पूर्णपणे कमबॅक करेल या सामन्यामध्ये कुंडेवा संघ. आणि दुसऱ्या बाजूनं आतिश हा खेळाडू ज्याने बॅटिंग चांगली केली पहिल्या सत्रामध्ये, या खेळाडूनं मात्र निर्णायक षटक हाताळलं. 29 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं होतं बॅटिंग करत असताना. तो आतिश गोलंदाजी मार्गमध्ये स्विचिटचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवरती दांडी गुल. इथून परतावा लागेल समाधान कातकरी या खेळाडूला. हा खेळाडू पहिल्याच बॉलवरती बाद झालाय, त्यामुळे मात्र आता प्रेशर वाढेल खरं तर बॅटिंग करणाऱ्या कुंडेबाल संघावरती. आणि त्यानंतर आम्ही प्रेडिक्शन केलं होतं कदाचित संतोष कातकरी या खेळाडूला इथून मात्र संधी मिळेल आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. खरं तर मधल्या फळीतला हा गेम चेंजर आहे. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहिला आणि त्याच्यासाठी आता इथून या एंड मात्र थोडासा ॲडव्हान्टेज आहे. त्यामुळेच की काय लेफ्टी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या क्षणाला दाखल झालाय. शेवटचे बॉल असतील 11 आणि विजयासाठी 39 रन्सची गरज असेल बॅटिंग करणाऱ्या कुंडेवाल टीमला. 11 चेंडू आणि 39 धावा हे कॅल्क्युलेशन 72 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत फलकावरती धावा लागल्या गेल्या 3 गडी बाद 33 रन्स. येणारे बॉल असेल 11 आणि विजयासाठी जवळजवळ 39 रनची गरज आहे. या षटकामध्ये आतिश ठाकूर चांगली बॅटिंग केली, 29 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं आणि त्याचबरोबरीने प्रतीक ठाकूरने देखील लाजवाब इनिंग साकारली. जवळजवळ 35 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं होतं आणि त्यानंतर मात्र आता मैदानामध्ये आतिशच्या हातामध्ये चेंडू दिलाय. चेंडू नाही तर आपल्या संघाचं भविष्य. कारण या षटकावरती बरंच काय निर्भर असेल या सामन्याचा निकाल, या सामन्याचा रिझल्ट. वाईड यॉर्करचा प्रयत्न केला होता आणि इथे मात्र लाईन पंचांच्या माध्यमातून ओळखली गेली. पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलंय. अतिरिक्त रन्स मात्र मिळेल, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या कुंडेबाल टीमला. शेवटचे बॉल 11 आणि विजयासाठी 38 रन्सची गरज आहे. शैलेश चव्हाण सर खरं तर आज अंतिम क्षणामध्ये आहेत या स्पर्धेत ते देखील निरोप देणार आहेत. उद्या तुम्हाला ऑफिशियल पंच सुनील पाटील सर मोरबी हे देखील जॉईन होताना पाहायला मिळतील आणि आज त्यांना आपण निरोप देणार आहोत. शैलेश चव्हाण सरांना चांगलं कार्य. शेवटचे 10 बॉल आणि आता विजयासाठी 38 रन्सची गरज आहे. 10 चेंडू आणि आता 38 धावांचं कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आलंय. संतोष कातकरी हा खेळाडू संघर्ष करतोय. यावेळेस बॉलला उडवलाय कव्हरच्या दिशेने. सिंगल डबलने मात्र कशाही प्रकारचा प्रेशर हा क्रिएट होणार नाहीये फिल्डिंग करणाऱ्या केगाव संघावरती. कारण इथून तुम्हाला मोठमोठे फटके खेळावे लागतील. कारण धावसंख्या प्रचंड मोठी आहे, टार्गेट लक्ष मोठं आहे. त्या लक्ष्याचा जर तुम्हाला पाठलाग करायचा असेल तर तुमच्या भात्यातील मोठमोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. शेवटचे 9 बॉल आणि आता विजयासाठी 37 धावांची गरज. 9 चेंडू आणि 37 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय आणि इथून मात्र प्रयत्न करावे लागतील. मयूर भास्कर कॅप्टन इनिंग मात्र त्याला खेळावी लागेल. कारण संकटामध्ये जो खेळाडू संघाच्या मधीला धावून येतो तो खेळाडू संकट मोचक. आता मधल्या फळीमध्ये या 2 खेळाडूंना मोठी इनिंग खेळावी लागेल. 9 चेंडू 37 धावांची गरज असताना इथे फटका लॉंग स्टॉप रिजन कडे खेळलेत. आउटफील्ड फास्ट आहे या खरं तर मैदानाची आणि इथून मात्र फक्त दिशा दिली आहे. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि बॉल मात्र चाललाय लॉंग स्टॉप रिजनच्या बाहेर, सीमा पार चौकार. शेवटच्या 8 बॉल आणि आता विजयासाठी 33 रन्सची गरज असेल. 8 चेंडू आणि 33 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. अजूनही या षटकातील 2 चेंडू अतिशय निर्णायक असतील या सामन्यामध्ये. खरं तर आतिश ठाकूरचे, कारण शेवटचे बॉल आहेत 8 आणि विजयासाठी 33 रन्सची गरज आहे मॅच मध्ये. खरं तर तुम्ही पाहू शकाल कुंडेवाल टीमला. मयूर वास्कर गुडघा टेकला होता, ऑन साइड मध्ये ऑन ड्राईव्ह केला बॉलला. पहिली धाव अतिशय वेगानं कंप्लीट केली. दुसरा धावाचा प्रयत्न केला जाणार नाहीये. रिस्क घेण्यासाठी मात्र इथं रोखलंय खरं तर मयूरनं संतोषला. आता संतोषला या बॉलवरती कोणत्याही परिस्थितीमध्ये एक मोठा फटका खेळावा लागेल. जर का मोठा फटका आला तर अखेरच्या षटकामध्ये संघर्ष करता येईल. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं संदीप दमडे त्यानंतर भूषण पाटील या 2 गोलंदाजाने मोठे षटका फेकले. टोटल 28 धावांचं षटक त्याने या क्रीडांगणावरती हाताळलं. परंतु या मॅच मध्ये आता 7 चेंडू मध्ये जवळजवळ धावा करायच्या विजयासाठी 32 धावांची गरज. 7 चेंडू आणि आता 32 रन. शेवटचा बॉल असेल
इथे लाफ्टेड फटका, स्वीपर कव्हरला मात्र बीट केला आणि बॉल मात्र चाललाय सीमारेषा पार. 4 धावेसाठी आलाय हा चौकार. म्हणजे 2 षटकं आपण 28 रनची पाहिली भूषण आणि संदीपची. आता अजून एक षटक पाहायला मिळेल का याचं उत्तर मात्र आपण शोधूया पुढच्या षटकामध्ये. कारण शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी आता खरं तर कुंडेबाळ संघाला 28 रनची गरज आहे. 6 बॉल आणि 28 धाबा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. म्हणजे एखादा डॉट बॉल फेकला तरी प्रेशर वाढेल आणि इथं एखादा विकेट जरी घेतला तरी प्रेशर वाढेल कुंडेबाळ संघावरती. केंद्रीय मंत्री चषकामध्ये आपण पाहिला जितेचा खरं तर हरेश गामंटाने एका षटकामध्ये 29 धावाचा पाठलाग अगदी सहजगत्या केला होता. अशा अनेक विक्रम, अशा अनेक इनिंग आपण तुम्ही अनेक मैदानावरती पाहिले. परंतु या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये हा इतिहास पुन्हा एकदा नोंदवला जाईल का याचं आपण प्रतीक्षा करूया. कारण समोर देखील तेवढा ताकदवर संघ आहे. संघ वेगळा, परिस्थिती वेगळी आहे आणि स्पर्धा देखील वेगळी आहे. त्यामुळे मात्र तुम्हाला एक वेगळं बॅटल तुम्हाला आज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. आदरणीय कन्हैया शेठ महादेव पाटील यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून मात्र श्री सद्गुरू सिमेंट सप्लायज पारगाव या संघाच्या वतीने मात्र या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलं गेलंय. अप्रतिम अशी स्पर्धा आणि सुनियोजित असं हे आयोजन तुम्ही आज या क्रीडा नगरीमध्ये पाहताय. 6 बॉल आणि विजयासाठी 28 रनची गरज आहे. सहा चेंडू आणि 28 धावा. बघा, सद्गुरू सिमेंट सप्लायज पारगाव टीमच्या सर्व शिलेदारांना विनंती, आपण सामना संपला की कुठेही जाऊ नका. कारण उद्याच्या कार्यक्रमाचं नियोजन महत्वाचं आहे. उद्या 9 सामने आहेत आणि उद्या खास करून कन्हैया शेठ साहेबांचा वाढदिवस देखील आहे. त्यामुळे नियोजन खूप महत्वाचं. आपण कुठेही जाऊ नका, सर्वांनी एकत्र थांबा या व्यासपीठासमोर. ही सूचना मात्र असेल आमच्या संपूर्ण कॉमेंटरी बॉक्स कडून. कारण उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा याच्यासाठी केला होता. 28 शेवटचा दिवस गोड व्हावा. आज दुसरा दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडत असताना गोलंदाजी मार्कमध्ये प्रतीक, पहिला चेंडू प्रतीकनं फेकलाय. खरं तर तुम्ही पाहता वाईट. याच प्रतीकनं मी मगाशी देखील उल्लेख केला नेरे नाईट स्पर्धेमध्ये सागर खानावकर नावडे संघाच्या अगेन्स्ट 5 षटकार लगावत एका षटकामध्ये 31 धावा केल्या होत्या. आता तो विक्रम, तो पराक्रम पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का. तर पुढचा बॉल असेल. इथे मिस टायमिंग, स्वतः झेल खाली प्रतीक उर्फ गुड्डू आणि यावेळेस मात्र सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद झालाय मयूर भास्कर. स्वरांश एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सनीश टुपे, काल त्यांची उपस्थिती आपण इथे पाहिली. त्यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेला ब्रँडेड शूज देखील मिळाले आणि त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा. आम्ही अनेक खरं तर पॅकर्स पाहिले, परंतु गेले 7-8 वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण करणारे खरं तर रायगड ठाण्यामधील एकमेव यशस्वी पॅकर म्हणजे स्वराज एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सनी शेठ टुपे. खरं तर स्वराज एंटरप्राइजेस या नावापुढे ब्रँड नावाची लावण्याची गरज नाही, कारण तो ऑलरेडी ब्रँड आहे. कारण गेले कित्येक वर्ष भिवंडी परिसरातील संघ आपल्या रायगडमध्ये खेळताना आपण त्यांना पाहिले आणि त्यांच्या माध्यमातून मात्र अनेक वेळा आपण रायगडमधले संघ देखील वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये खेळताना पाहिले आणि त्यांच्याकडून देखील या दोन्ही संघांना या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांचा देखील आम्ही इथे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. शेवटचे बॉल असतील 5 आणि विजयासाठी धावा करायच्या त्या म्हणजे 27. 5 चेंडू आणि 27 रनची गरज. 5 चेंडू आणि 27 धावांची गरज. ओव्हर द विकेट संतोषसाठी इथे परफेक्ट यॉर्कर. यॉर्करचा प्रयत्न आणि विकेट सॅक्रिफाईस करावा लागला आता संतोष कातकर या खेळाडूला. खरं तर या सामन्यामध्ये आता प्रयत्न सोडलेत कुंडेवाळ संघाने, कारण आता अडचणीनं त्यांना सामोरं जावं लागेल. 4 बॉलमध्ये आता विजयासाठी 27 धावांची गरज. अडचणीच्या काळामध्ये जेव्हा संघावरती संकट होतं तेव्हा मात्र प्रत्येकानं षटक स्वतःच्या हातामध्येच घेतलं आणि हा आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे. क्रिकेटचा खेळ असो किंवा तुमचा दैनंदिन जीवन असो, तुमच्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स असणं खूप गरजेचं आहे. रवींद्रजी डांगरकर आपण या व्यासपीठावरती खरं तर आमच्या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय कन्हैया शेठ पाटील साहेबांच्या अतिशय जवळच्या निकटवर्ती आहेत. सकाळपासून आम्ही त्यांना पाहतोय. त्यांना विनंती आपण देखील या व्यासपीठावरती. इथे देखील बॉल चांगला होता, पूर्णपणे डॉमिनेट केलं या षटकामध्ये. पूर्णपणे आता आपण जर का पाहिली या सामन्याची औपचारिकता शिल्लक राहिली आहे असंच म्हणावं लागेल, कारण इथून मात्र विजयासाठी 3 चेंडू आणि जवळ 27 रनची गरज आहे. एखाद दुसरा चमत्कारच या सामन्यामध्ये कमबॅक करून देईल कुंडेवाल संघाला. सागरनं प्रेडिक्शन केलं होतं की या मॅचमध्ये केगाव संघाचं पारडं जड आहे आणि फार चांगलं अनुभवाचं प्रेडिक्शन होतं आणि इथून मात्र
अजून एक सिंगल फक्त आणि फक्त आता मॅचची औपचारिकता शिल्लक राहिली आहे, कारण 2 चेंडूमध्ये आता विजयासाठी 22 रन्सची गरज आहे, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या कुंडेबाल संघाला. शेवटचं सत्र खरं तर आजच्या दिवसातील आणि हे शेवटचे 2 बॉल असतील. प्रतीक ठाकूर उर्फ गुड्डू या खेळाडूचे लॉफ्टेड फटका पुष्करच्या बॅटमधून उशिरा का होईल आपली गुणवत्ता आपलं कौशल्य सिद्ध करणारा हा षटकार आलाय बॅटिंग करणाऱ्या पुष्करच्या बॅटमधून कुंडेबाल संघाला. पराभवाचं अंतर कमी करणारा हा षटकार. सुरुवातीला पहिल्या बॉलमध्ये षटकार आला होता, त्यानंतर असं वाटलं होतं चांगला संघर्ष तुम्हाला या सामन्यामध्ये पाहायला मिळेल, परंतु त्यानंतर केलेलं कमालीचं कमबॅक संदेश ठाकूर, त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल पियुष, आतिश आणि त्यानंतर आपण मैदानामध्ये पाहतो प्रतीक, या 4ही गोलंदाजांनी इम्प्रेस केलंय या मैदानावरती. आज शेवटचा बॉल आहे आणि या विजयासाठी जवळजवळ 22 रन्सची गरज आहे. आणि इथे मात्र आजच्या दिवसामध्ये टॉप 3 मध्ये प्रवेश करतोय तो म्हणजे संघ आहे केगाव. बघा या संघाला प्रवेश मिळाला, त्याने मात्र चांगला खेळ केला आणि आजच्या दिवसामध्ये टॉप 3 मध्ये प्रवेश केला केगाव संघाने. चला संजय भास्कर आपण देखील या विशेष सन्मान आपला इथे केला जाईल. 40+ दर्जेदार खेळाडू आहेत, त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. समाधान भास्कर आणि संजय भास्कर या दोघांनाही विनंती आपण देखील या व्यासपीठावरती. आणि मॅन ऑफ द मॅच 37 धावांची विस्फोटक इनिंग साकारणारा उरण तालुक्यातील अतिशय विस्फोटक फलंदाज प्रतीक ठाकूर उर्फ गुड्डू ठरला या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. चला प्रतीक ठाकूर आपण देखील या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचा आणि त्यानंतर संजयजी भास्कर समाधान भास्कर या दोघांना विनंती आपण देखील या विशेष सन्मान इथे केला जाईल. हल ज्याने आज पूर्ण दिवसभरामध्ये सर्व प्रेक्षकांची मने जिंकली, सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं असं तारेगावचे आमचे मित्र उत्कृष्ट समालोचक रोशनभाई पाटील तसेच कुंडेवाल संघाचे संजय भास्कर, आपणास विनंती असणार आपण पण या. तसेच